पाणी दिसते पण खुर्ची मोडली नसते. आरामात बसा बसा. आले बाप्पा पाहुणे. मा पोरीला आवाज देतो. कूप लावली बेटा, कूप लावली. पाहुणे आले, पाणी घेऊन ये. पाणी देऊ. पाणी दे बापूजी. हा पकडून ठेवा. वापस नको पाठवू. हे मामाजी काय यांचे? हे मामाजी नवरदेवाचे. जास्त पापानं 5 जण वापस गेले. बापूजी बापूजी यायला सांगा नको. त्या बकऱ्या समोरचा पाणी आणून दिले. त्या पाण्यामध्ये नका मीठ नको कुस टाकला होता, तोच पाणी आणलं. पोरगा निस्ता उठून सुटून पावडर लावते. बाई कूप लावली. ते वाचिलेवाले कालचे पोहे घेऊन ये. हे नाही, ते बनवलेवाले आण. हे उद्या होतील ना. ते कळली म्हटलं वाचलेवाल्यांना कालचे. मी बकरीने गेलो तिथे. आता बनवतो. किती बनवणार? मामाची लेखी. काही असो, हिरोची तिखट मीठ असेल तर मागून खा. नाही बोलवलं बाई. फिकीवाली चाय आण. शुगर आहे का नाही? आता नको बनू. मोठा गलम आहे, मोठा गलम आहे. चाय म्हणलो. मामाजी लवकर चाय सोडलाची. मी म्हणतो अजून थोडा पुरं जाऊ नये. घ्या घ्या. कशाला फोन केला? काय होता ती एक नंबर. जतीन तुम्हाला कशाला कॉल केला?
अरे माझ्या इथे नाही का पाहुणे आले मला बघायला. बोलतो ना व्हिडिओ कॉलवर, आता नको बोलू ना. अरे मी रात्री गेले ठेव बापूजी थांबा. मी नाही का रात्री बोलते तुझ्याशी व्हिडिओ कॉलवर. आता हे पाहुणे आहेत. आता कशाला व्हिडिओ कॉल केला तू? तिची नाही का सकाळ संध्याकाळ हेच नखरे आहे, म्हणूनच तर संतापलो. पोरगी कोणासोबत बोलली जी? एका पोरासोबत बोलली. बायको पावली. आरामात एखादं ठेवायची सवय पडली आहे. विचारा, तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारून घ्या. कोणी बाई तुझं नाव काय ग? माझे नाव कुपावून लवली. आडनाव गोळी लवले. आणि शिक्षक किती झालाय? HMD स्वराज महिंद्रा ट्रॅक्टरच्या त्याच्याचं पुढं शिक्षण झालंय. HMD झालंय माझं. माझं काम कोणतं करते? माझे तसं 40-50 हजार रुपये पगार आहे. मी शेळ्या राखते. मी धंदा करते, बिझनेस. कशाचा? कोणता बिझनेस? नटुपुटुपुटू. मग तुला काही आवड आहे का अजून? मला खूपच आवड आहे. मला पोरं बघायला आवडते. मला स्वयंपाकाची आवड आहे. आणि तुला काही गाणे वगैरे येतात का? गाणं मला नाचायला आवडते. नागिन डॅन्स. मंदावाला मंदा म्हणजे मा बापू पण मंदा म्हणते. तुम्हाला सांग का, माई पोरगी नाही का चालल्या धान्यामध्ये एकही अशी पोरगी नसे हिच्यावानी नाचणारी. हे मागची खोली नाही का पुरी शिल्डनं भरली होती. तर आता दिवाळीची साफसफाई करावासाठी खाली केलो, कबड्डीवाल्याला फुकटच्या भावाने देऊन दिली. तर नाही तर ह्या खोली पूर्ण शिल्डच होते लावले. मामाजीला नाचव का? मला वाटतं तुला बोलले. साहेब तुमच्या पोराले सर्व तिथे माझा पोरगा पुरा या 10 गावामध्ये पुरा फेमस आहे. 10 गावात पुरा फेमस. एवढा म्हणजे एवढा रुपया आहे तुमच्या पोराचा. सर्व तिथे गाणे वगैरे सब म्हणते. तुमच्या पोराला गाणं म्हणता येते? धंदा बस आता हा लोकांचा धंदा करते. अरे भाई मत का तेल ऐकायला क्रेजने प्राणे चपला दुरुस्ती रिपेरिंग वाला. तुम्ही म्हणलं ना. हा गावामध्ये विचार गावातले लोक नाही का असेच करते. तुला सांग का, माझ्या घरी नाही का कोणी पाहुणे आले का या गावातले लोक नाही का असं रांगोरांगोच पाहतेच माझ्या पोरीगड. म्हणूनच आता तेकडे लक्ष नको द्या. या गावातले लोक. तुमचा गाव बदमाश आहे, पुरा बदमाश. मग मी येते आलो तर झुरते कधी लोक. मग
नाही चांगले दिसता का नाही म्हणून हो हे जेवण पोरं नाही का रांगू रांगू पाहतात माझ्या पोरीकडे म्हणून असतं घराच्या बाहेर नाही काढत. मामाजी लवकर माझ्या काम धंदा सांगा ना मला होऊ द्या ना. मी काय म्हणतो तुमच्या भाषेले गाणं म्हणता येते का? गाणं जी पुरा सुपरहिट गाणं म्हणते की माझ्या भाषा मामाजी मामाजी हा त्या दिवशी नाही का शेड्या राखताना दिसला बकरा आमच्या भाषा भजी वगैरे वाढतात ते भाषा भजी राखते. भजी राखते. बरं बरं काही नाही मग धंदा हो पोटासाठीच करावा लागतंय तर कोटी डॉक्टर मामाजी मामाजी गाणं म्हणून का अग अग पोरी तू गोरी गोरी टक टंग टंग अग अग पोरी तू गोरी गोरी जीवाला माझ्या दर दे अग जीवाला माझ्या दर दे एक चुम्मा उधार दे पोरी मला पप्पी उधार दे चुम्मा उधार दे पोरी मला पप्पी उधार दे अरे तू बघते माझ्याकडे मी बघतो तुझ्याकडे तंगन तंगन तुला रावणाडीला नेईन ग एक पप्पी उधार दे मला एक चुम्मा दे ना गडे मस्त लागतात तुम्ही फक्त जाणं म्हणा ती चालातल्या चाला. आता मुलीला नाचता येते का? नाचवून दाखवा बरं थोडं. माझ्या पोरीला नाही का असा गाण्याचा आवाज आला ना असे थुई 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 नसते हो तिच्या आवडता तिला नाही का मंदाबाईने नागिन लागला त्याची घर रचना सोडे मामाजी मामाजी मला पहिलं म्हणाली मी नाचूचा लागताय नाही हा पोरगा नाही का लई उतावला दिसते नाचावसाठी थांबा मी आमच्या याच्या रेडिओवर गाणं लावतो. मंदमाई शिकलेली नव्हती का ना मंदमाई अडाणी होती का ना मंदमाई शिकलेली नव्हती का ना मंदमाई अडाणी होती का पालघरचे कृष्णापासून पार्वतीचे नाक्यापर्यंत संगतीला माये येन काय गो मंदा पालघरचे कृष्णापासून पार्वतीचे नाक्यापर्यंत संगतीला माये येन काय गो मंदा ना मंदमाई शिकलेली नव्हती का ना मंदमाई अडाणी होती का ना मंदमाई शिकलेली नव्हती का ना मंदमाई अडाणी होती का तुयाटी तोड आणलं तो मंदा तुयाटी फेरवी आणलं मंदा तुयाटी तोड आणलं तो मंदा तुयाटी फेरवी आणलं बोईसरचे कृष्णापासून तारपूरचे नाक्यापर्यंत संगतीला माये येन काय गो मंदा बोईसरचे कृष्णापासून तारपूरचे नाक्यापर्यंत संगतीला माये येन काय गो मंदा ना
मंदमाई शिकलेली नव्हती का ना मंदमाई अडाणी होती का ना मंदमाई शिकलेली नव्हती का ना मंदमाई अडाणी होती का न काय सांगू सुमित न काय सांगू जयेश काय सांगू अनिमेश न काय सांगू रुपेश न मंदमाई शिकलेली नव्हती ना मंदविना मस्तर पण नव्हता ना मंदमाई शिकलेली नव्हती ना मंदविना मस्तर पण नव्हता ना भुसरचे कृष्णापासून पांतुकीचे नाक्यापर्यंत संगतीला मारे येन काय गो मंदा भुसरचे कृष्णापासून पांतुकीचे नाक्यापर्यंत संगतीला मारे येन काय गो मंदा ना मंदमाई शिकलेली नव्हती का ना मंदमाई अडाणी होती का ना मंदमाई शिकलेली नव्हती का ना मंदमाई अडाणी होती का ना मंदमाई शिकलेली नव्हती का ना मंदमाई अडाणी होती का ना मंदमाई शिकलेली नव्हती का ना मंदमाई अडाणी होती का माझी मी सोडत नाही तुला माझी मोठा जोरात धरलो पण मी का म्हणतोय बाई बोला ना पोराले पोरगी पसंत आहे न पोरीले पोरगा पसंत आहे असा पुरा कडून शिकला तर मी का म्हणतो हा सांगा तर कसा लग्नाची तयारी करून का म्हणतो आता मुलाला मुलगी पसंत आहे हो आणि मुलीला मुलगा पसंत आहे त्या हो करून घेऊ आता आताच करून घेऊ. हा पंडित बोलवून पाहतो गावात भेटल तर हा पहा लवकर घ्या थोडसा हो कारण की माझा पोरग थांबून नाही राहिला आता थोडसे पकडून ठेवा आता तरी महाराज एवढंच राहिले आणि महाराज आले पोरीच्या मामा नाही आला द्या पोरीच्या मामा इकडे आहे ना गा तिकडे कोणत्या त्याला बसते हा पोरीच्या मामा ना का घराजवळ येताना मागं वळून द्या आता तिने निवात तू आता काही करून थांब घरी मग मला आता नको घरी देऊ लागते मामाजी दाखवलं काही ना आता मी काय पाहुणे तुमच्या काही लागते तुमच्या भाषेत लई घाई लग्नाची तुम्हाला पोरगी पसंत आहे ना तुम्हाला पोरगी पसंत आहे ना काही नाही तर काका मला दिसते तुमची बाई हो तर मी तुमच्या लगेच आताच लावून देतो पोराची मामा हा घ्या बाई अशी उभी हो दाखवून मोबाईल दाखवा हा अहो आता नको लावून टेलिफोन अरे जतीन मी आता तुझ्याशिवाय दुसऱ्या संघटन करत आहे आणि तू आता मला फोन नको ठीक आहे
पकड आम्हाला नदी काही नको करा चल कर बाबा नाही अंधारात मामाजी मला धरून देवा मला हॉस्पिटल लागला मला काय घाबरट फुटली आपण घरी घेऊन जाऊ लवकर माझी बाई काय झाली रे मी काय म्हणतो नाही का पोराच्या मुक्काम नाही करू अजून मी बिदाई घेऊन देतो माझे पोरगा असं थांबही नाही हो तुमच्या घरी थांबही नाही पोरगा तो पोलीसला नेल्याशिवाय राहायचंही नाही अजून बिदाई करून टाकू हो हो आज सेंटर मारलं जी पोरीला आता जोरान बोलू शकतो ना आपले बायको तो ना बाप्पा बाप्पा काव ना आपल्या चालल्यातून माझी बायको ओढीतून जाते मांडून ठेवीत आणि त्यात ती मग तू अंडा देतो पाहुणा म्हणून अरे याच्या घरी आलो पोहा खाऊन लावलो चुना अरे याची पोरगी याच्या देखत घरी घेऊन जातो बायको म्हणून गा राम हरीच्या घरी दिल्या तुरे
अना कोणाची बायको तरी कुरकुर करी तुझं मंगल सावधान लग्न माझं रे काय नाही दिमाग खराब करून राहिला जवाई महापोरीला नाही का सुपात ठेव जा घेऊन जा एक नंबरच करून दिला पहिल्या राऊंडवर येऊ पहिल्या राऊंडवर तू काय करून तू वाढवले पहिल्या इला रावणवाडीला घेऊन जातो आणि रावणवाडीला गेल्याशिवाय नवीन जुगाडली नाही का जमत नाही नंतर जोड पहिले अरे बापरे चला सुंदर अशी छोटीशी एकांकी नाटक उमेश राम ग्रुप यांनी सादर केलेले आहे.